तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून. दरवर्षीप्रमाणे दित्या फाउंडेशनचा महिला दिनी वेगवेगळे कार्यक्रम असतात. यंदासुद्धा तिसऱ्या वर्षी आनंदी आनंद मंगल कार्यालयात दित्या फाउंडेशनने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आपल्यासोबत विजयाताई शिंदे आहेत आणि दित्या फाउंडेशनच्या ती प्रत्येक महिला कार्यकर्ती आहे जे दित्या फाउंडेशनला मोठं करण्याचे काम करते गेले 3 वर्ष. सतीश शेठ नाईकरे आहेत. महिलांच्या कार्यक्रमात आपण काय करताय? महिलांना प्रोत्साहन जर आपण नाही दिलं तर मग त्यांना जे पुढे जाण्याची त्यांची इच्छा आहे, तर त्या इच्छेसाठी त्यांना पुढे जाण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन देणं ही फार महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून मी त्यासाठी त्या खास आज भेट देण्यासाठी आलेलो आहे. इथे आलात, इथे फिरलात का? आपण काय काय पाहिलं? काय असं जाणवलं की इथे वेगळं पण आहे? इथे ह्या महिला माझ्याकडे एक 4 दिवसापूर्वी आल्या होत्या आणि त्यांनी असा हा उपक्रम सांगितल्यानंतर मी त्यांना तेच सांगितलं की या महिलांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपण जे करत आहात ते एकदम अगदी चांगल्या पद्धतीनं करत आहात. या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी करत आहात आणि म्हणून त्यांना मी सांगितलं की मी तुमच्या कार्यक्रमाला येईन. मला हे पाहून खरं तर महिलांच्या बाबतीत माझ्याकडे खूप आदराचं स्थान आहे आणि त्या आदराच्या स्थानासाठी मी इथे आलेलो आहे. ज्या महिलांनी इथे तालुक्यातून बचत गट असतील किंवा आणखी ज्या काही घरगुती ज्या बाबी लोक करतात त्याचं प्रदर्शन इथे या ठिकाणी यांनी ठेवलेलं आहे. आणि आपल्या महिला भगिनी मोठ्या व्हाव्यात, आपल्या भगिनींचं त्यांचं समाजासमोर आपण काय करतो हे त्यांना दाखवण्यासाठी त्यांनी ज्या या सगळ्या महिला मिळून ज्यांनी केलेलं आहे, खरं तर त्यांना खूप मोठे धन्यवाद द्यावेसे वाटतात. गेले 3 वर्ष मी सुद्धा हा कार्यक्रम येतोय, पाहतोय. तुमच्याकडनं आग्रहाचं आम्हाला फोन असतात दरवेळेस. तुम्हाला असं नाही का वाटत हा कार्यक्रम छोट्या जागी होतोय किंवा याचं एक मोठी वाढ झाली पाहिजे? आता 3 वर्ष झाली, लहान बाळ मोठं झालं, असं नाही का वाटत? ज्यावेळेस माझ्याकडे ह्या महिला आल्या त्याच दिवशी मी त्यांना सांगितलं की मी विचारलं त्यांना हा कार्यक्रम कुठे आहे, तर त्यांनी आनंदी आनंदमध्ये आहे. तर मी म्हटलं आनंदी आनंदमध्ये जागा ही आपल्याला फार छोटीशी होणार आहे. आपण जर पुढच्या वर्षी चांगलं मोठ्या जागेत केलं तर जे काही मी आज मदत केली त्याच्यापेक्षा मी तुम्हाला जास्तची मदत पुढच्या वर्षी करेन. कारण हा काही प्रसिद्धीचा भाग नाही किंवा काही नाही. इथे ह्या महिला ज्या करतायत त्या या महिलांसाठी करतायत आणि म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जर आमच्यासारख्याने पुढं नाही आलं तर मग यायचं कोणी, हा मोठा प्रश्न आहे. निश्चितच सतीश शेठ नाईकरे यांनी अत्यंत त्यांची प्रामाणिक इच्छा सांगितली की हा कार्यक्रम आणखीन मोठ्या स्तरावर व्हायला हवा आणि तालुक्यातील ज्या महिला वर्ग आहे, बचत गट आहेत, त्यांनी आणखीन मोठ्या प्रमाणावर तालुक्याच्या नागरिकांना काही गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात. विजयाताई शिंदे आहेत आपल्यासोबत. ताई, गेली 3 वर्ष मी तुम्हाला बघतोय सर्व महिला वर्गाला हा कार्यक्रम अरेंज करताय आणि मोठ्या प्रमाणावर करताय. दरवर्षी चांगली महिलांची गर्दी आपल्या कार्यक्रमाला होते. काय म्हणाल? खरं पाहिलं तर हे दित्या फाउंडेशन ही जी संस्था आहे ही आम्ही महिलांसाठी केलेला एक चांगला उपक्रम. या दृष्टिकोनातून त्या महिलांचं सबलीकरण करणं, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि त्यांना त्यांच्या मनामध्ये ज्या काही वस्तू त्यांनी निर्माण केलेला आहे तो एक उद्योजक तयार झालेला आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये त्यांना वाव मिळावा हा आमचा एक चांगला उद्देश आहे. आणि याच्यामध्ये आम्ही 3 वर्ष करताना आम्हालाच वाटतं आहे की आत्ता समजा आमच्याकडे 55 स्टॉल आहे, त्याच्यामध्ये आमच्याकडे प्रत्येक स्टॉलवर 2 महिला म्हणून तरीसुद्धा आमच्याकडे 150 महिला प्रत्येक वर्षी. तसं आमच्याकडे आता 2000 कुटुंब जोडली गेली. आणि विशेष म्हणजे राजगुरुनगर शहरामध्ये दित्या फाउंडेशन काय करतं, आता दित्या फाउंडेशनचे अध्यक्ष सौ शुभांगीताई सातकर माझ्याबरोबर आहेत, उपाध्यक्ष इकडे आमच्या पानसरीताई आहेत. आणि ह्या सगळ्या महिला म्हणजे सगळ्या सभासद असतील, संचालक असतील, यांचा एकमेव उद्देश असा आहे की ही संस्था फक्त महिलांचं सबलीकरण करणं
महिलांच्या अडचणी समजावून गेलं आणि नवीन उद्योजकांना संधी देणं. जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जर असे नायकरे पाटलांसारखे मोठे मोठे जर उद्योजक आम्हाला थोडेफार आर्थिक सहाय्य करणार असतील हा किंवा कार्यक्रम आणखीन मोठ्या अजून स्तरावर. मोठ्या प्रमाणात आम्ही त्याच्यात करू. कारण आतापर्यंत आम्ही असंच करत आलो की आमच्या खिशात काय आहे, आमच्या मिस्टरांच्या खिशात काय आहे, याच्यातून आम्ही 3 वर्ष चालवत आलो. परंतु यापुढे आम्हाला समाजामध्ये जर असे चांगल्या लोकांची जर आम्हाला थोडासा आधार दिला, त्यांनी शब्द दिलाय की ते पुढच्या वेळेस आणखी त्यांनी जास्त सांगितलंय आम्हाला, मदत निश्चित सांगितलंय की- आणि ते करतीलही. नाही, आपण 100% नक्कीच आशा करूयात. तुम्ही म्हणालात की अनेक महिला वर्ग जोडला गेलो, अनेक जणींचे स्टॉल आहेत, प्रत्येक स्टॉलवर 2 महिला. हे स्टॉल तुम्ही जवळच्याच महिलांना देता की खऱ्या अर्थाने तालुक्यातील गरजवंत महिलांना देता? असं नाही. आम्ही जेव्हा ॲडव्हर्टाईज करतो त्यावेळेस आमचा एक उद्देश असतो की त्या बरोबर जोडल्या जातात. त्या ॲडव्हर्टाईज आता आपली गाडी फिरत असते किंवा आपल्या इतर ज्या महिलांच्या सगळ्याच्या व्हॉट्सअप आहेत, स्टेटस आहेत, या सगळ्या याच्यावर जवळजवळ हा 1 महिनाभर हे उपक्रम चालू असतो. त्याच्यातनं आता इथे म्हणजे बेल्ल्याच्या काही महिला आहेत, नारंगावच्या काही महिला आहेत, पुन्हा मनसरच्या काही महिला आहेत आणि तालुक्यातल्या पुन्हा म्हणजे त्यांना गोडी लागली, त्यांना फायदा झाला म्हणून 3 वर्ष सातत्यानं काम करणाऱ्या सुद्धा महिला आहेत. स्वतःहून सहभाग घेणाऱ्या आणि महिला. काही वाळवण्याच्या महिला अशा आहेत की त्यांचे टेम्पोचे टेम्पो आम्ही इथं उतरलेले पाहिलेत आणि त्यांनी स्वतःहून सांगायचे आम्हाला की आता तुमचा स्टॉल संपला ना की मी नव्या मुंबईला जाणार आहे, नव्या मुंबईवरून झालं ना की मी सातारला जाणार आहे. हे ऐकताना आम्हाला अजून आनंद होतो की जेणेकरून आम्ही केलेला उपक्रम हा प्रत्येकीला फायद्याचा आणि आनंदाचा आणि विशेष म्हणजे त्यांच्या प्रगतीचा आहे. त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल शेतकरी कुटुंबातल्या जरी महिला असल्या, अशिक्षित किंवा कमी शिक्षित असल्या किंवा कमी भांडवलामध्ये उद्योग कसा करायचा, या काही महिलांची उपजत जी ताकद असते, शक्ती असते, त्याच्यातनं तयार झालेले हे सगळे स्टॉल आहेत. आणि असे स्टॉल पुन्हा जास्त संख्येने यावेत आणि त्यांच्यामध्ये तो आनंद प्राप्त व्हावा अशी आमची मनापासून. कार्यक्रमाचं स्वरूप निश्चितच मोठं होईल, यासाठी आम्ही शुभेच्छा देतो. ताई, महिला म्हणजे सुगरण, महिला म्हणजे हाताला चव, महिला म्हणजे घराची लक्ष्मी. तुमच्या इथे खाऊ गल्ली पण पाहिली, काय म्हणाल त्या विषयावर? बरं, काय म्हणाल? व्यावसायिकांचं बोलणं झालं, खाऊ गल्लीचं काय म्हणाल? सारेच शब्द बोलायचे नसतात, काही ओठात भिजवायचे असतात, साऱ्याच भावना दाखवायच्या नसतात, काही मनात रुजवायच्या असतात. त्याच्यावरून मग या 4 ओळींवरनं तुम्हाला कळेल की काय नेमकं आहे. हे सगळे एक स्टॉल आहेत आमचे आणि यावेळेस आम्ही डबल नाही लावलेले. एक प्रत्येक महिलेला संधी मिळावी म्हणून एक स्टॉल लावलेले. दित्य फाउंडेशनच्या या भगिनी आहेत ज्यांनी आपापली भावना आपापल्या पद्धतीने व्यक्त केली. ताई बोलतात तर त्यांनी शब्दातून सांगितलं, तर ताईंनी कवितेच्या माध्यमातून 2 ओळीत त्यांची भावना सांगितली. मी खाली जाऊन काही महिलांशी चर्चा करणार आहे, त्यांना इथं येऊन खरंच मदत झाली का, की ते फक्त इथं येऊन बसतायत. आपण खाली जाऊयात आणि चर्चा करूयात. आमच्या भगिनी कुरळी गावचा सन्मान म्हणजेच भल्या भल्यांना आसमान दाखवून निवडून येणाऱ्या कुमारी गौरीताई चंदनदादा मोरे यांची पंचायत समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक समस्त ग्रामस्थ कुरळी गाव तसेच चंदनदादा मोरे मित्रपरिवार.